नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड यामध्ये विविध श्रेणीतील 152 पदांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, या विविध पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि त्यासोबतच वेतन श्रेणी, अभ्यासक्रम याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेऊया. बघा, ही माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवीन भरतीच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी. आता बघा, ही जर बघितली तर सविस्तर जाहिरात आलेली आहे. या अगोदर जर बघितलं तर शॉर्ट मध्ये एक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली होती. आता बघा, तुम्हाला जर का ही सविस्तर जाहिरात बघायची असेल तर बघा, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जॉईन केलेलं नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन ही संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा, या भरती संदर्भातील महत्त्वाचे कोणकोणते पॉइंट आहे याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया. आता बघा, टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं, वेबसाईट लिंक ओपन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन, पेमेंट ऑफ फी ऑनलाईन, जे की बघा 25/11 पासून जर बघितलं तर सुरुवात झालेली आहे. आता बघा, प्लीज नोट दॅट म्हणजे की यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही तो वाचू शकता. आता बघा, कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू चेक बँक वेबसाईट, जे की बघा तुम्हाला ही जी बँकेची वेबसाईट देण्यात आलेली आहे यावरती जर बघितलं तर डिटेल तुम्हाला जे जाहिरात दिसून जाणार आहे, किंवा बघा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला शेअर करण्यात आलेली आहे, तुम्ही तिथून बघू शकता. आता बघा, रिक्रुटमेंट डिटेल मध्ये जर बघितलं तर पोस्ट नाव, नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे, शैक्षणिक पात्रता किती लागते, त्यासोबत बघा प्रत्येक पदानुसार वर्क एक्सपिरियन्स किती लागणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता. सर्वात अगोदरची जर पोस्ट बघितली तर बघा, लॉ ऑफिसर यासाठी जर बघितलं 2 वॅकन्सी आहेत. यासाठी जर बघितली तर बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठातून जर बघितलं तर LLB या पदवीची जर बघितलं तर 50% गुणांचं उत्तीर्ण असायला हवे. आणि यासाठी जर बघितलं तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागण्यात आलेला आहे. एज लिमिट जर बघितली तर 21 ते 38 वर्ष. चार्टर्ड अकाउंट साठी जर बघितलं तर 1 जागा रिक्त आहेत. मिनिमम बघा, यासाठी जर बघितलं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागण्यात आलेला आहे. IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 यासाठी जर बघितलं तर यामध्ये पण बघा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जे मागण्यात आलेला आहे. यामध्ये बघा, तुम्हाला पात्रता जर बघितली, BE कॉम्प्युटर सायन्स, BTech कॉम्प्युटर सायन्स, BE इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यामध्ये जर का तुमचं एज्युकेशन झालेलं असेल, किंवा बघा MCA ॲज अ फुल टाइम रेग्युलर स्टुडंट हे जर तुमचं काही पूर्णपणे पास झालेलं असेल, त्यासोबत बघा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. आणि मिनिमम जर एज लिमिट जर बघितली तर बघा 21 ते 38 वर्ष. आता त्यानंतर बघा, 4 नंबरची जी पोस्ट आहे IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 यामध्ये बघा नंबर ऑफ वॅकन्सी बघा 6 जागा रिक्त आहेत. यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचा जर बघितलं तर अनुभव एक्सपिरियन्स यामध्ये मागण्यात आलेला नाही आहे. यासाठी जर बघितलं आपण एज्युकेशन काय मागण्यात आलेलं आहे तर बघा, BE कॉम्प्युटर सायन्स, BTech इन कॉम्प्युटर सायन्स, BE इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, BTech इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, किंवा बघा MCA ॲज अ फुल टाइम रेग्युलर स्टुडंट यामध्ये जर का तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुभव जो तुम्हाला मागण्यात आलेला नाही आहे. 21 ते 38 वर्ष हे जर बघितलं तर एज लिमिट यामध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, 5 नंबरची जी पोस्ट आहे अकाउंटंट, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 यामध्ये बघा जर बघितलं तर 2 नंबर ऑफ वॅकन्सी रिक्त आहेत. BCom फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स. बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठातून जर बघितलं तर 50% गुणांचं उत्तीर्ण जर बघितलं तर BCom ची पदवी जी आहे तुम्हाला झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. मिनिमम बघा 2 वर्षाचा अनुभव यामध्ये मागण्यात आलेला आहे. 21 ते 38 वर्ष एज लिमिट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. 6 नंबरची जर पोस्ट बघितली तर बघा, क्लर्क यामध्ये जर बघितलं सर्वाधिक रिक्त जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे क्लर्क या पदासाठी. यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुभव जो मागण्यात आलेला नाही आहे. आणि यासाठी जर बघितलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय सांगण्यात आलेलं आहे बघा, ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स. बघा, यामध्ये जर बघितलं तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून जर का तुमची पदवी झालेली असेल आणि तुम्हाला जर बघितलं तर बघा 50% गुणांचं जर तुमची जर पदवी प्राप्त झालेली असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. आणि त्यासोबतच जर बघितलं तर बघा, कॅन्डिडेट हॅव्हिंग डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स, BCA किंवा BSc कॉम्प्युटर और एनी इंजिनिअरिंग ब्रांच विथ मिनिमम 50% मार्क्स विल बी प्रिपेअर. बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांचं कॉम्प्युटर सायन्स, BCA, BSc कॉम्प्युटर किंवा बघा एनी इंजिनिअरिंग म्हणजे की कोणत्याही पण ब्रांच मधून जर का तुमची इंजिनिअरिंग जर बघितलं तर 50% गुणांसह तुमची जर का पदवी झालेली असेल तर नक्कीच जर बघितलं तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि यासाठी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा अनुभव यामध्ये मागण्यात आलेला नाही आहे क्लर्क या पदासाठी.
त्यानंतर बघा खाली जर बघितलं तर बघा स्टेनोग्राफर शुड बी पास द एक्झामिनेशन ऑफ स्टेनोग्राफर, म्हणजेच की स्टेनोग्राफरची जी परीक्षा आहे ते पास असायला हवी. आता बघा त्याच खाली जर बघितलं तर सब स्टाफ पिऊन, म्हणजेच की बघा यासाठी जर बघितलं तर एकूण जर बघितलं तर 5 जागा रिक्त आहेत. मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं 10 पास, म्हणजेच की 10वी पास वरती जर बघितलं तर ही जागा आहे. यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुभव यामध्ये मागण्यात आलेला नाहीये. 21 ते 38 वर्ष वयोमर्यादेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आणि सब स्टाफ ड्रायव्हरसाठी जर बघितलं तर एकूण 2 जागा रिक्त आहेत. यामध्ये जर बघितलं तर मिनिमम 10 क्लास पास विथ परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, यामध्ये बघा 10वी पास प्लस तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवं. यामध्ये पण कुठल्याही प्रकारचा अनुभव जो आहे तो मागण्यात आलेला नाहीये. मिनिमम वयोमर्यादा जर बघितली तर 21 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आता बघा तुम्ही जर बघू शकता की द क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट शाल बी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट. आता बघा तुम्ही इथं बघू शकता की मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमचं का पदव्युत्तर पदवी जर झालेली असेल तर 50% गुणांसह, तर तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारची जी आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये मागण्यात आलेली आहे. नॉलेज ऑफ मराठी रायटिंग स्पीकिंग रीडिंग इज इसेन्शियल, म्हणजेच की बघा मराठी जी भाषा आहे तुम्हाला बोलता लिहिता वाचणे येणं आवश्यक आहे. त्याच खाली जर बघितलं तर जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण इथं बघूया. आता बघा तुम्ही इथं बघू शकता की प्रोबेशनरी पिरियड इज 24 मंथ कंपल्सरी अँड बॉन्ड प्रिस्क्राईब बाय बँक टू बी गिवन ॲट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट, म्हणजेच की बघा यासाठी जर बघितलं सुरुवातीला तुम्हाला 24 मंथ म्हणजेच की 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड जो राहणार आहे आणि प्रोबेशनरी पिरियडमध्ये तुम्हाला किती वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. बघा बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 साठी जर बघितलं तर रुपये 25,000, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 साठी जर बघितलं तर 21,000 आणि क्लर्क साठी जर बघितलं 18,000, सब स्टाफ साठी जर बघितलं तर 15,000 आणि नो अदर अलाउन्स विल बी ऍप्लिकेबल ड्युरिंग प्रोबेशनरी पिरियड. बघा प्रोबेशनरी पिरियड असताना तुम्हाला म्हणजे की कुठल्याही प्रकारचं जे अलाउन्स आहे तुम्हाला मिळणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं आणखी माहिती काय काय देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की ॲज पर गाईडलाईन्स इश्यू बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 70% सीट्स विल बी रिझर्व्ह ऑफ लोकल कॅन्डिडेट रेसिडेंट ऑफ परभणी अँड हिंगोली डिस्ट्रिक्ट अँड 30% विल बी फॉर आउट ऑफ परभणी अँड हिंगोली डिस्ट्रिक्ट. बघा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे की 70% जे राखीव सीट आहे ते परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्ट मधील जेवढे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे आणि 30% जे सीट्स आहे ते परभणी आणि हिंगोलीच्या बाहेरील जे डिस्ट्रिक्ट आहे त्यासाठी आहेत. म्हणजेच की बघा 70% जर बघितलं तर परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्ट यांच्या उमेदवारांसाठी राहणार आहे. आता बघा पे स्केल जर बघितली आफ्टर प्रोबेशनरी पिरियड नंतर तुम्हाला इथे वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा हाऊ टू अप्लाय, म्हणजेच की कशा प्रकारे जो आहे तुम्ही अर्ज करू शकाल याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही इथे वाचून घेसाल अर्ज करण्याच्या अगोदर. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना अर्ज करायच्या वेळी काही समस्या आढळली त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल. आता बघा इथं तुम्हाला इथं डेट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे की 25/11/2025 पासून अर्जाला सुरुवात होणार आहे आणि 10 डिसेंबर 2025 ही जी लास्ट तारीख असणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे परभणी dccbank.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जे आहे ऑनलाईन प्रकारे जर बघितलं तर अर्जाला सुरुवात करू शकता. आता बघा पेमेंट ऑफ फीज, म्हणजे की यासाठी परीक्षा शुल्क किती लागणार आहे. ऍप्लिकेशन फी जर बघितली तर बघा रुपये 800 प्लस 18% जीएसटी, म्हणजे की टोटल जर बघितलं तर 944 जे आहे एक्झाम फीज जे आहे ते तुम्हाला लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा याबद्दलचा अभ्यासक्रम जर बघितला काय काय देण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्ही खाली जर आले तर बघा तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन रिटन टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू. बघा ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन जे होणार आहे. आता बघा पॅटर्न जर बघितला ऑनलाईन टेस्टचा तर बघा मिडल मॅनेजमेंट म्हणजे की बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 चा तुम्हाला इथं जे आहे तुम्हाला इथं अभ्यासक्रम दाखवण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर टू क्लर्क साठी जर बघितलं तर तुम्हाला दोन्ही याचं जर बघितलं तर सेमच अभ्यासक्रम दिसून येणार आहे, फक्त जे लेवल आहे तुम्हाला म्हणजेच की कमी जास्त दिसून येणार आहे. बघा यासाठी जर बघितलं सब्जेक्ट नॉलेज जे की बघा 100 मार्कासाठी 50 क्वेश्चन दिले जाणार आहे, म्हणजेच की बघा यामध्ये जर बघितलं तर एका प्रश्नाला 2 गुण दिला जाणार आहे. रिझनिंग साठी जर बघितलं तर 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी. इंग्लिश लँग्वेज बघा 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी. जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग 25 मार्क 25 क्वेश्चन साठी. क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी. एकूण जर बघितलं तर 150 क्वेश्चन आणि 200 मार्कासाठी जर बघितलं तर ही जी आहे परीक्षा राहणार आहे. आता बघा टाइम जर बघितला तर सब्जेक्ट नॉलेज साठी 40 मिनिट आणि बाकीचे सब्जेक्ट देण्यात आलेले आहे त्यासाठी जर बघितलं 50 मिनिट आणि व्हर्जन जर बघितलं तर बघा ओनली इंग्लिश
म्हणजेच की इंग्लिश भाषेमध्ये जर बघितलं तर हा पेपर तुमचा होणार आहे. त्याच खाली बघा सब स्टाफ अँड पिऊन साठी जर बघितलं तर अभ्यासक्रम काय सांगण्यात आलेला आहे. तर बघा इंग्लिश लँग्वेजचे जे आहे क्वेश्चन 30 क्वेश्चन येणार आहे 30 मार्कासाठी. न्यूमेरिकल एबिलिटीचे जर बघितलं तर 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी. रिझनिंग एबिलिटीचे 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी. एकूण क्वेश्चन बघा 100 आहेत आणि 100 मार्कासाठी. आणि टाइम पिरियड जर बघितलं 1 घंटेचा राहणार आहे. याचे पण जर व्हर्जन जर बघितला तर इंग्लिश भाषेमध्ये तुमचा पेपर असणार आहे. आता बघा 5 क्वेश्चन म्हणजेच की 5 ऑप्शन जे आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे आणि देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर. म्हणजेच की जर का तुमचा एक क्वेश्चन चुकेल तर बघा 0.25 एवढे मार्क जे तुमचे कटणार आहे. आणि टोटल जर का 4 प्रश्न तुमचे चुकले तर बघा तुमचा 1 मार्क जो आहे तो कट होणार आहे. एवढं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा ऑनलाईन रिटन टेस्ट जी आहे तुमची फक्त ओन्ली इन इंग्लिश लँग्वेज म्हणजेच की इंग्लिश भाषेमध्ये असणार आहे. एवढं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा मेरिट लिस्ट कशा प्रकारे लागणार आहे तर बघा फॉर सिलेक्शन विल बी प्रिपेअर इन डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ स्कोर्स ऑब्टेन इन ऑनलाईन रिटन टेस्ट अँड इंटरव्ह्यू. म्हणजेच की बघा ऑनलाईन रिटन टेस्ट मध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्यावरून जर बघितलं तर मेरिट लिस्ट जी तुमची लावण्यात येणार आहे. तर बघा या भरती संदर्भातील जेवढे काही महत्त्वाचे पॉइंट आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. आता बघा या भरती संदर्भातील जेवढे काही बँकिंगचे पेपर आहेत आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे. जेणेकरून बघा तुम्हाला एक्झामच्या वेळेस जर बघितलं तर कशा प्रकारे तुमचे क्वेश्चन विचारले जातील, तुमचे पेपरची लेवल कशा प्रकारे येते याबद्दलची आयडिया जे तुम्हाला लागून जाणार आहे. म्हणून तुम्ही माझ्या टेलिग्रामला जॉईन होऊन जा जेणेकरून संपूर्ण पेपर जे तुम्हाला मिळू शकतील. तर बघा अशा प्रकारची आजची भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.